फ्रेंड्स, मी पूनम घोडके NCC यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण घेत आहोत इन्कम टॅक्स या टॉपिकचे काही MCQ. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हा जो आपण MCQ करणार आहोत. MCQ करता करता थोडंसं रिव्हिजन लेक्चर देण्याचा हा एक प्रयत्न आहे. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ज्यावेळी आपण घेतो त्यावेळेस एक फॉर्मॅट असतो, फॉर्मॅट ऑफ लेट आउट हाऊस प्रॉपर्टी अंडर सेक्शन 23(1). आणि या फॉर्मॅटमध्ये आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचं कॉम्पिटिशन्स करतो. असेसमेंट इयर त्या ठिकाणी लिहिलं जातं. फॉर्मॅट घेताना फॉर्मॅटमध्ये काय काय आहे त्याचे थोडंसं रिव्हिजन लेक्चर जर दिलं तर तुम्हाला मला वाटतं की MCQ नक्कीच सोपे जातील. पहिल्यांदा आहे ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू, GAV. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो तर त्यासाठी प्रॉब्लेममध्ये एक फेअर रेंट दिलेलं असतं, त्याला आपण म्हणतो फेअर रेंट. फेअर रेंटचा मिनिंग असा असतो की एक विशिष्ट लोकॅलिटीमध्ये एक विशिष्ट प्रॉपर्टीचा, सिमिलर प्रॉपर्टीचा तो रेट जो असतो तो प्रिस्क्राइब रेट ठरलेला असतो. नेक्स्ट तुम्हाला दिलेला असतो ती म्युनिसिपल व्हॅल्यू दिलेली असते. म्युनिसिपल व्हॅल्यू म्हणजे म्युनिसिपॅलिटी जी आपली असते तर तिने त्या एक घराचं एक रेंट ठरवलेलं असतं, तर दॅट इज कॉल्ड द म्युनिसिपल व्हॅल्यू. आणि ह्या दोन व्हॅल्यूंमध्ये जी ग्रेटर व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू म्हणजे आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू समजली जाते. जेवढ्या तुम्हाला इथे व्हॅल्यू दिल्या, फेअर रेंट दिली असेल, म्युनिसिपल व्हॅल्यू दिली असेल, तर विच एव्हर इज ग्रेटर व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. आणि अजून एक तिसरी व्हॅल्यू असते की स्टँडर्ड रेंट. स्टँडर्ड रेट म्हणजे काय, तर रेंट कंट्रोल ॲक्ट जो असतो त्याने एक स्टँडर्ड रेंट ठरवलेलं असतं की जे रेंट ह्या दोन व्हॅल्यूच्या पेक्षाही तुम्ही जास्त व्हॅल्यू घेऊ शकत नाही. जर स्टँडर्ड रेंट कंट्रोल ॲक्ट असेल तर. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. समजा फेअर रेंट 3 लाख, फेअर रेंट 6 लाख असेल आणि म्युनिसिपॅलिटी व्हॅल्यू किंवा म्युनिसिपल व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो ती असेल 3 लाख. तर तुम्हाला माहिती की मग सांगितलं की ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कशी काढतो की विच एव्हर इज हायर. आणि जर समजा इथे स्टँडर्ड रेंट दिला असेल, सपोज स्टँडर्ड रेट विल बी ₹1,80,000. मग या ठिकाणी ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू जे आपण कॅल्क्युलेशन्स करतो तर त्यावेळेस 6 लाख आणि 3 लाख मधली ग्रेटर व्हॅल्यू किती झाली, 6 लाख. पण जर स्टँडर्ड रेंट 1,80,000 असेल तर ही कंट्रोल ॲक्टच्या जर खाली कंट्रोल ॲक्ट जो आहे तर या ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूपेक्षा म्हणजे 6 लाखपेक्षा ही कमी असेल तर या ठिकाणी ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू 1,80,000च घेतली जाते. बघा. आणि जर समजा फॉर एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला देते, म्हणजे दोन्ही कन्सेप्ट क्लिअर करते म्हणजे तुम्हाला एक्झामला काही प्रॉब्लेम. फॉर एक्झाम्पल समजा फेअर रेंट ही जी आहे ही आता समजा इथे 6 लाख आणि 3 लाख आहे. मी तेच एक्झाम्पल घेते. जस्ट अ मिनिट. आपण हे जरासं खोडूया. आपण जर इथे पुन्हा हे जे एक्झाम्पल आहे ह्याच्यातून जी 6 lakhs आहे ही ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आपली आहे. आणि जर स्टँडर्ड रेंट कंट्रोल ॲक्ट प्रमाणे हे जर 6,30,000 असतं. बघा, या ठिकाणी स्टँडर्ड रेंट आपला काय झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे, वाढलेला आहे. मग या प्रॉब्लेमच्या वेळेला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ओनली 6 lakhs वी कॅन टेकन इन टू कन्सिडरेशन्स. या प्रॉब्लेममध्ये म्हणजे इथे जो मी एक्झाम्पल दिलं ह्या एक्झाम्पलमध्ये 6 लाख आणि 3 लाख जे होते त्यातलं 6 लाख हाय होतं
पण स्टँडर्ड रेंट 1,80,000 होतं. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यूपेक्षा जर कमी असेल, म्हणजे हायर व्हॅल्यू जी आपण काढली त्याच्यापेक्षा जर ही कमी असेल तर 1,80,000 आपण ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू घेत असतो. पण जर इकडे काय झालं तर या कंडिशन्समध्ये, ह्या एक्झाम्पलमध्ये आपली जी स्टँडर्ड रेंट होता तर हा मोर होता दॅन दी अबो ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू, म्हणून आपण इथे 6 लाखच ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू घेतलेली आहे. आणि या टॉपिक याच्या संदर्भातले MCQ जे असतात ते हळूहळू येत जातात. नेक्स्ट, ही जी ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू केली जाते ही या इथे लिहिली जाते आणि याच्यातून म्युन्सिपल टॅक्सेस जे पेड केलेले आहेत ओनरने ते मायनस करायचे आहेत आणि जी अमाऊंट येईल त्याला आपण म्हणतो नेट अॅन्युअल व्हॅल्यू. म्युन्सिपल टॅक्सबद्दल सुद्धा बऱ्याचशा काही कन्सेप्ट असतात. म्युन्सिपल टॅक्स जर ओनरनी पेड केला तर लेस होतो, टेनंटनी पेड केला तर तो लेस करायचा नाही आहे. ओल्ड असेल तर काय करायचं, ॲडव्हान्स असेल तर काय करायचं, तर पुढच्या MCQ मध्ये हे सगळं क्लिअर होऊन जाईल. नंतर आपण घेतो लेस डिडक्शन अंडर सेक्शन 24. हे अंडर सेक्शन 24 डिडक्शन इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी थ्रू आपल्याला मिळतं. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे डिडक्शन असतात. स्टँडर्ड डिडक्शन त्याला आपण म्हणतो A. ॲक्च्युली 24A हा त्याचा सबसेक्शन्स आहे आणि 24B हा इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटलचा सबसेक्शन्स आहे. स्टँडर्ड डिडक्शन्स हा जो आहे हे 30% ऑन नेट अॅन्युअल व्हॅल्यू. जर ही जी व्हॅल्यू आपली आहे ह्या व्हॅल्यूच्या 30% फक्त आपल्याला मिळेल. फॉर एक्झाम्पल इथे जर समजा 10,000 आपलं जर नेट अॅन्युअल व्हॅल्यू आली असेल तर त्याच्यावरती 30% 3,000 ही आपली नेट अॅन्युअल व्हॅल्यू इथे मायनस होते. मग ती आपण काय करतो, इनर कॉलममध्ये इथे लिहितो. आणि इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल हा जो ऑप्शन्स आहे तर हे जे काही लोन्स असतं त्याच्यावरचं जे इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट सुद्धा आपण इथे करतो. हे इंटरेस्ट कशासाठी असतं तर हाऊस प्रॉपर्टीसाठी घेतलेलं असेल, कन्स्ट्रक्शनसाठी वगैरे. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण काय करतो, मायनस करतो आणि ह्यावरच्या अमाऊंटमधून ही अमाऊंट मायनस केली की जे काही आपल्याला अमाऊंट्स मिळते त्याला आपण म्हणतो इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ही साधी सोपी कन्सेप्ट आहे. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला ग्रोस अॅन्युअल व्हॅल्यू लक्षात घ्यायच्यात, डिडक्शन समजून घ्यायचेत A आणि B, आणि मग हा प्रॉब्लेम तुम्हाला सोपा जाईल. नेक्स्ट MCQ सुरू करू आपण. MCQ मध्ये फर्स्ट MCQ आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कम्स अंडर सेक्शन. आणि आपल्याकडे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. A 2 सेक्शन, B 22 सेक्शन, C 10 सेक्शन अँड D नन ऑफ अबव. तर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हा जो आहे तो कोणत्या सेक्शन्समध्ये येतो असं त्यांनी आपल्याला विचारलं. तर याचा सेक्शन्स आहे B 22. हे त्याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट, सेकंड, इन्कम फ्रॉम लेट आउट हाऊस प्रॉपर्टी विल बी टॅक्सेबल अंडर दी हेड. इन्कम टॅक्समध्ये वेगवेगळे हेड असतात. तर त्या हेड्समध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी आहे, इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन्स आहेत, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आहे, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन आहे. पण हाऊस प्रॉपर्टीचं जे इन्कम असतं हे कशामध्ये इन्क्लूड होतं, कोणत्या हेडमध्ये होतं, तर आपल्याकडे ABCD ऑप्शन दिले आहेत आणि त्याचा एक्झॅक्ट आन्सर आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. दॅट इज द राईट आन्सर, कारण हे बाकीचे त्याच्यामध्ये इन्क्लूड होत नाही. नेक्स्ट, थर्डमध्ये आहे सपोज हाऊस प्रॉपर्टी यूज फॉर सेल्फ बिझनेस और प्रोफेशन्स टॅक्सेबल अंडर दी हेड. कसं आहे बघा, हाऊस प्रॉपर्टी आहे आपली आणि ती लेट आउट नाही केलेली आहे, फक्त ती सेल्फ बिझनेससाठी आपण यूज करतो किंवा आपल्या व्यवसायासाठी यूज केली जाते आणि त्याच्यापासून जे काय उत्पन्न मिळतं. तर मुलांचा गोंधळ का होतो की हाऊस प्रॉपर्टी आहे तर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये येऊ शकतं, तर नाही, तर बिझनेससाठी आपण यूज करतो. म्हणून ह्याचा ऑप्शन काय येतो, तर याचा ऑप्शन्स येतो A इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, तर नाही येते. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, तर तोही नाही येते. इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, तर येस. तर C इज द राईट आन्सर.
त्यामुळे इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट फोर्थ, इफ हाऊस प्रॉपर्टी सबलेटिंग देन सच इन्कम टॅक्सेबल अंडर द हेड. सबलेटिंग जी आपण लेट आउट केलेली प्रॉपर्टी आहे आणि त्याने पुन्हा ती सबलेट केली असेल, परत भाड्याने दिली असेल, तर याचं जे इन्कम आहे त्यापासून मिळणारं जे सबलेटिंगचं जे इन्कम आहे, सबलेटिंगचं जे इन्कम आहे ते टॅक्सेबल अंडर द हेड. तर कोणत्या हेडखाली ते टॅक्सेबल होतं आणि आपल्याला 4 ऑप्शन्स परत त्यांनी दिलेले आहे. त्यातलं पहिलं ऑप्शनचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, सेकंड इन्कम फ्रॉम अदर सोर्स, सी इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन अँड डी नन ऑफ अबव. ह्या तिघांपैकी काहीच नाही का? तर नाही. ज्यावेळी सबलेटिंग प्रॉपर्टी आपण पुन्हा लेट आउट करतो आणि त्याच्यापासून मिळणारं जे काही आपला इन्कम आहे त्या इन्कमला आपण म्हणतो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. नेक्स्ट फिफ्थ, म्युनिसिपल व्हॅल्यू ऑफ अ हाऊस इज ₹2 lakh where as the fair rent value of house property is ₹2,20,000 and standard rent is ₹2,10,000, then gross annual value is. इथे आपल्याला GAV काढायचं आहे आणि आपल्याला 3 फिगर दिलेले आहेत. एक दिली म्युनिसिपल व्हॅल्यू, एक दिली आपल्याला फेअर रेंट ₹2,20,000 आणि स्टँडर्ड रेंट जे आहे ते ₹2,10,000 दिलं. मग अशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की म्युनिसिपल व्हॅल्यू 2 लाख आहे आणि फेअर रेंट जर 2,20,000 असेल तर विच एव्हर इज हायर काय होतं? 2,20,000. ही आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आपण काढू शकतो जर 2च व्हॅल्यू दिल्या. पण स्टँडर्ड रेंट जर 2,10,000 असेल तर हे जे स्टँडर्ड रेंट आहे 2,10,000 तर हे नक्कीच ह्याच्यापेक्षा काय आहे? लोअर आहे, छोटं आहे. म्हणून 2,10,000 हीच आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू येणार आहे. म्हणून आपलं आन्सर काय येतं याचं? 5th नंबरचं आन्सर नंबर सी ऑप्शन्स आहे 2,10,000. नेक्स्ट 6, सपोज म्युनिसिपल व्हॅल्यू ₹3,50,000 अँड फेअर रेंट व्हॅल्यू ऑफ अ हाऊस इज ₹3,40,000. देन ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. मग अशीच सांगितलं, ज्यावेळी फॉर्मॅट तुम्हाला शिकवला त्या फॉर्मॅटमध्ये सांगितलं होतं की म्युनिसिपल ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आपण ज्यावेळी राईट आउट करतो त्यावेळेस म्युनिसिपल व्हॅल्यू, फेअर रेंट व्हॅल्यू विच एव्हर इज हायर इज दी ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. सो आन्सर इज 3,50,000 बी ऑप्शन्स. नेक्स्टला जाऊ. 7, म्युनिसिपल व्हॅल्यू ऑफ लेट आउट प्रॉपर्टी इज ₹3,50,000. ही लेट आउट प्रॉपर्टीची काय सांगितली? म्युनिसिपल व्हॅल्यू. अँड फेअर रेंट व्हॅल्यू ऑफ हाऊस इज ₹3 lakh. अँड म्युनिसिपल टॅक्सेस पेड ₹35,000. देन नेट ॲन्युअल व्हॅल्यू इज. मग या ठिकाणी कॅल्क्युलेशन जसं पहिल्या फॉर्मॅटमध्ये मी सांगितलं की म्युनिसिपल व्हॅल्यू जर 3,50,000 आहे आणि फेअर रेंट 3 lakh जर असेल तर विच एव्हर इज हायर, त्यातली हायर व्हॅल्यू जी आहे 3,50,000 आणि त्याला आपण काय म्हणतो? ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. आणि ह्या ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून लेस म्युनिसिपल टॅक्स पेड 35,000 जर आपण पेड केला तर याचं आन्सर काय येतं? तर याचा आन्सर येतं 3,15,000 आणि हे त्याचं राईट आन्सर आहे. मग आपण बघूया ऑप्शन्स किती आहे. ए जो आहे त्याचा आन्सर काय? 3,15,000 आणि मग 7 नंबरचा आन्सर येतं 3,15,000. म्हणजे हे तुम्हाला MCQ करता करता मी थोडं हे लर्न करते की आपण कॉन्सेप्ट कशा घ्यायच्यात आणि कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या तर तुम्ही MCQ चांगल्या प्रकारे करू शकता. नेक्स्ट 8, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ हाऊस प्रॉपर्टी इज ₹4,20,000. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू अँड म्युनिसिपल टॅक्सेस ऑफ ₹70,000 पेड इन ॲडव्हान्स. शब्द बदलला.
फॉर 2 years देन नेट ॲन्युअल व्हॅल्यू इज, पुन्हा एकदा सांगते, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे हाऊस प्रॉपर्टीची 4,20,000. तुम्हाला माहिती आहे की ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू म्हणजे काय, फेअर रेंट, म्युन्सिपल व्हॅल्यू, स्टँडर्ड रेंट, रेंट रिसिव्ड, ह्या सगळ्यांमध्ये जी कॅल्क्युलेशन्स करून जी काढलेली आहे ही 4,20,000 आहे. आणि पुन्हा त्यांनी सांगितलं की म्युन्सिपल टॅक्स 70,000 पेड, पण ॲडव्हान्स सांगितला शब्द. मग परत असा एक प्रश्न पडतो की ॲडव्हान्स पेड केला तर मायनस करायचा का नाही, तर ॲडव्हान्स इन्कम टॅक्स जरी असला तरी तो इथे मायनस होतो 70,000, कारण 70,000 इज राईट हिअर. सो हे मायनस केल्यावरती जे काही आपल्याला अमाऊंट मिळणार आहे ती अमाऊंट आहे 3,50,000. मग आपल्याला आन्सर मिळालंच आहे की 3,50,000 सी ऑप्शन्स आहे आपला 3,50,000. सो दिस इज दी राईट आन्सर. नेक्स्ट 9. इफ annual value of let out house property is nil, then which deductions shall be allowed under section 24? मग असे सांगितलं की अंडर सेक्शन 24 मध्ये 24A and 24B असे 2 डिडक्शन्स आहे. ए जे आहे ते स्टँडर्ड डिडक्शन्स आहे आणि बी जे आहे ते इंटरेस्ट ऑन लोन आहे हाऊस प्रॉपर्टीसाठी घेतलेलं. आणि मग काय होतं की ज्यावेळी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचं नील येतं तर स्टँडर्ड डिडक्शन ए मिळेल का, तर नाही मिळत, कारण आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू काय होते, नील होते. पण इंटरेस्ट ऑन बॉरोड लोन जे आहे हे मात्र तुम्हाला डिडक्ट होतं. म्हणून ह्याचा आन्सर आहे ए ऑप्शन, इंटरेस्ट ऑन बॉरोड लोन रिलेटेड टू हाऊस प्रॉपर्टी. ओके. नेक्स्ट 10. If house property is self-occupied, then which standard deduction is allowed? तर सेल्फ ऑक्युपाईड जर प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगते की ज्यावेळी SOP त्याला आपण म्हणतो सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी, तर ह्या सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीची जी ग्रॉस ॲन्युअल असते ही नेहमी नील असते. पण ह्या नील ॲन्युअल व्हॅल्यू असल्यामुळे ह्याच्यामध्ये म्हणजे सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी ज्यावेळी येते त्यावेळेस तुम्हाला फेअर रेंट, स्टँडर्ड रेंट तुम्हाला काही बघायची गरज नसते. SOP दॅट इज द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू नील सरळ लिहून टाकायचे आणि त्यातून तुम्हाला डिडक्शन जे येतं त्या डिडक्शन्समध्ये तुम्हाला फक्त इंटरेस्टचं डिडक्शन मिळतं. म्हणजे आपल्याला 24B जे डिडक्शन आपल्याला अलाउड केलं इन्कम टॅक्सने तेवढंच मिळतं. म्हणून म्हणजे हाऊस प्रॉपर्टी ही जे सेल ऑक्युपाईड असते तर डिडक्शन आपल्याला कोणतं मिळतं, तर ए ऑप्शन्स आहे इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल. तर तुमचा गैरसमज होतो की नो डिडक्शन अलाउड होतं का, तर नाही, ते इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल इज टू बी डिडक्टेड फ्रॉम दी सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी. नेक्स्ट 11. अनरिलाइज रेंट इज डिडक्टेड फ्रॉम. रेंट ज्यावेळी आपल्याला रिसिव्ड होतं हा एक ऑप्शन्स त्या ठिकाणी बघितलं जातो. रेंट रिसिव्ड म्हणजे पूर्ण 12 मंथ्समध्ये जे काही रेंट्स मिळतं टेनंटला, तर त्यातला समजा एखादा महिना व्हॅकंट असेल तर ते व्हॅकंट म्हणजे त्या महिन्याचं रेंट त्यांना मिळालं नाही आणि त्यांना आपण त्या व्हॅकंट जो महिना आहे जो मंथ्स आहे त्याचं जे व्हॅकंट जे काही रेंट असेल, फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की 5,000 इज द रेंट आहे एका महिन्याचं, तर 5,000ला आपण काय म्हणतो, अनरिलाइज रेंट, म्हणजे हे रेंट आपल्याला मिळालेलं नाही. आणि मग असं जे रेंट असतं तर ते त्यांनी विचारलं की सच अनरिलाइज रेंट इज डिडक्टेड फ्रॉम, तर कशातून मायनस करतो, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू, नेट ॲन्युअल व्हॅल्यू, ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड ऑर नन ऑफ अबव. तर याचा आन्सर आहे ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड, सी ऑप्शन्स. नेक्स्ट 12. As per section 22 of income tax, as per section 22 of income from house property consist, प्रत्येक ह्याची इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असून देत, सॅलरी असून देत किंवा मागे आपण इन्कम केले मागच्या व्हिडिओमध्ये,
पर्सनच्या डेफिनेशन केल्या, असेसीच्या डेफिनेशन ज्या मी सांगितल्या, ह्या प्रत्येकाची डेफिनेशन सेक्शन्स वाईज दिलेली असते. त्यामुळे तुम्हाला हे सेक्शन्स पण लक्षात ठेवायचे आहेत. आणि इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कोणत्या प्रॉपर्टीशी रिलेटेड असतं हेही सांगायचं. म्हणजे याचे एक डेफिनेशन्स आहे. तर फर्स्ट मी वाचतीये, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये काय कन्सिस्ट असतं किंवा ह्याची डेफिनेशन अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट. फर्स्ट ए मध्ये आहे, एनी बिल्डिंग और लँड ॲप्युअर टेनंट देअर टू. एखादी बिल्डिंग किंवा लँड ही रिलेटेड असणं, त्या बिल्डिंगशी संबंधित असणं. बी आहे, असेसी इज दी ओनर ऑफ हाऊस प्रॉपर्टी. तुम्हाला कळलं असेसी म्हणजे काय, जो काही इन्कम टॅक्स भरणार आहे तो त्याचा ओनर असला पाहिजे. आणि सी आहे ऑप्शन, प्रॉपर्टी शुड बी यूज बाय ओनर टू कॅरी बिझनेस ऑर प्रोफेशन. तर इथे काय, प्रॉपर्टी शुड नॉट बी यूज पाहिजे, चुकून झालेलं आहे, शुड नॉट बी यूज बाय ओनर टू कॅरी बिझनेस ऑर प्रोफेशन्स. आणि डी ऑप्शन्स आहे ऑल ऑफ अबव. मग सेक्शन 22 मध्ये इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीची जी डेफिनेशन्स केलेली आहे ती अशी आहे. तर ह्या तिन्ही ऑप्शन्सवरची आपल्याला इन्क्लुडिंग करून त्यांनी ती कन्सेप्ट सांगितलेली आहे किंवा ती डेफिनेशन सांगितलेली आहे अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स ॲक्ट. त्यामुळे आन्सर आहे डी, ऑल ऑफ अबव. ह्या तिन्ही गोष्टी येतात. नेक्स्ट 13, डॅश पर्सेंटेज अलाउड ॲज अ स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 24A इज. मग अशी मी सांगितलं स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 24 येतं. आणि हे इंटरेस्ट ऑन हे स्टँडर्ड डिडक्शन जे असतं ते कशासाठी असतं, तर जसं हाऊस प्रॉपर्टी असते तर हाऊस प्रॉपर्टीला कन्स्ट्रक्शनसाठी लोन घेतलं जातं. तर हे येतं आपण अंडर सेक्शन 24B. पण 24A जो आहे तर याला आपण स्टँडर्ड डिडक्शन्स म्हणतो. तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी हे सांगतेय 24A. जसं घराचं रिपेअर्स असतं किंवा इन्शुरन्स उतरवला जातो किंवा अजून काही इन्शुरन्स असतो, फायर इन्शुरन्स असेल त्यासाठी काही खर्च केला असेल. तर हे जे सगळं आहे, हे जे एक्सपेंडिचर, हे तुम्हाला प्रत्येकाचं एक्सपेंडिचर मायनस करायचे नाही आहेत हाऊस प्रॉपर्टी. म्हणजे तुमच्या प्रॉब्लेममध्ये हे रिपेअर्स दिलं असेल, इन्शुरन्स दिलं असेल किंवा रेंट कलेक्शन चार्जेस त्याला आपण म्हणतो. तर रेंट कलेक्शन चार्जेस असेल तर हे एक्सपेन्सेस विल बी इन्कर्ड रिलेटेड टू हाऊस प्रॉपर्टी. तर हे इन्कम म्हणजे असं लेस रिपेअर्स, लेस इन्शुरन्स न करता, तर यासाठी गव्हर्नमेंटने आपल्याला एक स्टँडर्ड डिडक्शन दिलेलं आहे 24Bच्या सेक्शन्सप्रमाणे. आणि त्याच्यावरती किती टक्के डिडक्शन्स तुम्हाला अलाउड आहे, तर त्याचं एक आन्सर आहे ए, 30% ऑन नेट ॲन्युअल व्हॅल्यू. जी तुम्ही ॲन्युअल व्हॅल्यू काढलेली आहे त्या ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30% तुम्हाला डिडक्शन्स अलाउड करतं. आणि ह्या 30% मध्ये हे सगळे एक्सपेन्सेस बिअर होतात, बाकीचे ऑप्शन्स येणार नाही. बी 14, फॉलोइंग इंटरेस्ट पेड ऑन लोन इज नॉट अलाउड ॲज अ डिडक्शन अंडर सेक्शन 24B. फॉलोइंग इंटरेस्ट पेड केलेला आहे ऑन लोनवरचं, जे घरासाठीच घेतलेलं आहे, हाऊस प्रॉपर्टीसाठी घेतलेलं आहे आणि त्याचं डिडक्शन 24B आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन एच आहे इंटरेस्ट ऑन ओल्ड लोन, बी आहे इंटरेस्ट ऑन प्री कन्स्ट्रक्शन पिरियड, सी इंटरेस्ट ऑन पोस्ट कन्स्ट्रक्शन पिरियड अँड डी आहे ऑल ऑफ अबव. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे की इंटरेस्ट पेड जर असेल, ए ऑप्शन्स, इंटरेस्ट ऑन ओल्ड लोन, जुनं काही एखादं लोन असेल घराच्या संदर्भामध्ये, तर त्याचं इंटरेस्ट पेड तुम्हाला अलाउड केलं जात नाही. दॅट इज द नॉट अलाउड. नेक्स्ट 15, एक्सपेंडिचर लाईक रिपेअर्स, रेंट कलेक्शन चार्जेस, इन्शुरन्स एक्सेट्रा अदर दॅन इंटरेस्ट ऑन लोन सोडून अलाउड ॲज डिडक्शन अंडर सेक्शन. मगाशीच सांगितलं मी तुम्हाला 13 ऑप्शनच्या वेळेला की 24A जे आहे, हा जो ए आहे 24A, हे स्टँडर्ड डिडक्शन्स म्हणून ओळखलं जातं. तर हे जे रिपेअर्स, रेंट कलेक्शन चार्जेस ह्यासाठी दिलं जातं, सेपरेट असं काही आपल्याला मायनस केलं जात नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि सबस्क्राईब करा.